पनवेलच्या नवी मुंबईच्या बांधवांनी तिथं मराठा भवन बांधलंय आणि हे उपक्रम राज्यभर होणं गरजेचं आहे. कारण मराठा भवन असल्यानंतर आपल्याला सुविधा देता येतात, समाजाला, विद्यार्थ्यांना, लोकांना अडीअडचणी तिथून जाणून घेता येतात. खूप चांगला उपक्रम त्यांनी राबवला. आता मी तिकडेच जातोय. खर तर ग्रामीण भागामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जे कुटुंबीय दाखले आहेत तर त्यांची पडताळणी करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करतात. पडताळणी करण्यासाठी त्या ठिकाणी अनेक अडचणी निर्माण केल्या जातात. सरकार आणि काही अधिकारी हे जाणून बुजून टाळाटाळी करतात, नोंदी असून सुद्धा. याच्या विरुद्ध आम्हाला आवाज उठवायची वेळ येऊ नये. आणि तसं मुख्यमंत्र्यांनी पाठीमागच्या 15 दिवसात सांगितलंय. पण कारण TV 9ला मी जबाबदारीने सांगतो की आम्ही एकही प्रमाणपत्र थांबवणार नाहीत. शिंदे समिती सुद्धा सुरू पुन्हा करतोय आम्ही, हे त्यांनी सांगितलं. बघतोय आता अधिवेशन होतं उद्या सुरू, बघतोय वाट शिंदे समिती सुरू होती का, व्हॅलिडिटी का रोखून धरल्या, ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांना नोंदी निघाल्या त्यांना प्रमाणपत्र का दिले जात नाहीत, हे आम्ही बघतोय. आता नसतं मग आम्हाला पुन्हा आंदोलनाचा विचार करावाच लागणार आहे. पण असं वाटतं की मुख्यमंत्री बोललेच होता त्याच्यामुळं की आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. पण शेवटी मी सरकार फिरकारला मोजणार नाही, कारण माझ्यासाठी माझा समाज खूप महत्वाचा आहे. समाजाच्या लेकरांचे आयुष्याचं वाटलं होतं, नोकऱ्यात होतं, शिक्षणात. शेवटी पक्षाला किंमत नाही, त्या पक्षात काम करणारे, या राज्यात राहणारे समाज, गोरगरिबांचे लेकर यांच्या शिक्षणात किती अडचणी आहेत, नोकरीत किती अडचणी आहेत हे महत्वाचं. पण आज शिक्षण खूप महाग झालंय. चांगला माणूस सुद्धा शिक्षण करू शकत नाहीये. त्यामुळे आरक्षणाची गरज आहे. आणि आम्ही दुसऱ्याचं नाही मागत बाबा. आमचा रेकॉर्ड सापडला 200, 150 वर्षाचा. ते असून देत नाहीत म्हणल्याच्या नंतर चीड निर्माण व्हायला लागली मुख्यमंत्र्यांच्या बद्दल. परंतु त्यांनी 15-20 दिवसापूर्वी सांगितलं की मी हैदराबाद गॅजेटियर नुसार सुद्धा सगळ्या ज्या हैदराबाद गॅजेटियर मध्ये ज्या संख्या आहेत ते पूर्ण मराठवाड्यातल्या मराठ्यांना सुद्धा आरक्षण देतो, विश्वास ठेवा. पश्चिम महाराष्ट्रातलं गॅजेटियर पुण्याचं औंधचं गॅजेटियर आहे, सातारा संस्थांचं आणि कोल्हापूरचं, त्याचं सुद्धा JR काढतो असं बोलले. आता आम्ही बघतोय बघत अधिवेशनात काय करते. असं उठाव होणार पुन्हा. खरं अधिवेशन होत आहे, काय अधिवेशनामध्ये काय अपेक्षा आहे? आता अपेक्षा त्यांचं लफडं चालून 2-4 दिवस. हे त्याचा चहा प्यायचं नाही, ते त्याचा चहा प्यायचं नाही, त्यात 2-3 दिवस जातात. त्यावेळेस 7 दिवसाचं ठेवलंय. 6च म्हणायचं, 2 दिवस तर भांडणातच जातात. शेवटचा दिवस आणि पहिला दिवस आता चहा पिण्यातच घालते. ती कुणी वडापाव घालण्यात घाली, कुणी यायचंच नाही, काही लिस्टात लागायचं नाही का ते करणार. शेतकऱ्याचं वाटोळ करून टाकणार, कोणालाही रुपये देत नाही शेतकऱ्याला. ते आरक्षणाचे विषय पेंडिंग पडले. मराठ्यांचा पडलाय, धनगरांचा पडलाय, मायक्रो OBCचा पडलाय, बंजारा समाजाचा मागे पडलाय, काहीकडे समाजाचा मागे पडलाय, आदिवासींच्या सुद्धा काही मागण्या आता, लिंगायत समाजाच्या मागण्या आता सगळे मागे पडलेत. मुस्लिमाच्या आरक्षणाचं सगळं वाटोळ करून टाकलंय. ते हे करणार नाहीयेत. त्यांना ती आयडिया आली. त्यांनी काय केलंय, नस ओळखली लोकांची. लोकांना काय द्यायचं तात्पुरतं, मग लाडकी बाई मग असं काहीतरी आणणार ते पुन्हा एकदा आणि नादी लावणार आणि वाटोळ करणार. त्याच्यात आमचं आयुष्याकडे जाणार नाही. सरकार काय समजून घ्या. आमचं म्हणणं तुम्ही लाडक्या बहिणीला देऊ नका असं म्हणणार नाही, तुम्ही विकास कामं करू नका हे म्हणणार. पण आहे ते चंद्रसूर्य आहे तोपर्यंत जे रोजीरोटी खेड्यात म्हणलं जातं, आयुष्याची भाकरी द्यायची. ते आरक्षण आमचं आयुष्याची भाकरी आहे. सत्ता असो नसो, राजकारणात माणूस सक्रिय असो किंवा नसो, तो माणूस विद्यमान असो किंवा संपलेला असो, आरक्षण एक अशी गोष्ट आहे की त्याची पिढी उंचीवर नेत. आणि मग आमच्या नोंदी आहेत ना, नोंदीचं का दिलं जात नाही म्हणून याच्यावरती खूप मोठी आता चीड पुन्हा निर्माण व्हायला लागली. कारण हैदराबादचे गॅजेट काढून JR काढून आता जवळपास 3 महिने होत आले. त्याच्यावरती आणखी समित्याच गठीत नाही. बघा आता विखे साहेब काय करते ते. त्यांनी पण शब्द दिलेला आहे, कारण की मी गावागावातल्या सगळ्या समित्या गठीत करून प्रत्येक मराठ्यांना आरक्षण देतो. बघतो ठेवलाय आता मराठ्यांनी विखे साहेबांवरती विश्वास. बघत काय करते. तुम्ही मला ती नस ओळखली नक्की कोण करते असं, कोण करतो? अरे लय चाबरेत होय. कुणी येऊन द्या, हे असून येते विरोधक असून येते, हे सत्ताधारी हे लय चाबरेत. यांना तेव्हाच कळतं टायमाला काय करायचं. बघा टायमाला कसं लाडकी बहीण आहे आता बंद करून टाकली. एकदा सत्ता आली की ते संपत. आता म्हणले आम्ही कर्जमाफी करतो, जून मध्ये नेऊन घातली कर्जमाफी. तो शेतकरी जगणार का? तरी आम्ही बावनकुळे साहेबाला फोन करून सांगितलं होतं की तुम्ही जरा अलीकडे येता बघा, मार्चच्या आतमध्ये नसता आता तुम्ही कर्जमाफी करणारच आहेत ना, द्या की आदेश द्या की बँकांनी पैसे मागू नका. शेतकरी कर्जमाफी करणार ना, आणि मग नोटीस कशामुळे चालल्या शेतकऱ्यांना? तुम्ही मोठ्या मनाने कर्जमाफी करायला ठरवलं जून मध्ये, आदेश काढा. एकाही बँकेनं शेतकऱ्यांना पैसे मागायचे नाही, कर्ज वसुलीला जायचं नाही, आणि पुनर्गठन लगेच करा. म्हणजे पहिले न भरल्यामुळे सरकारने नाही भरले, हे न भरलं, पुनर्गठन पण व्हायना.
नुकसान भरपाई 100% झाली. 3 का काय हजार रुपये टाकले तुम्ही आताशी. आणि एकाच्या 10 20 गायी होऊन गेल्या, त्या लाखाच्या पुढच्या किमतीच्या होत्या. सगळा माल शेतात लावलेला सगळा होऊन गेला. हे बघा, राजकारण करत असताना डोळ्यासमोर लोकांचे वेदना दुःख सुद्धा ठेवलं पाहिजे. नुसतं राजकारणाच्या नादाबाई ते लोकांना काय झालं असेल, कारण ते पण आपले आहेत. म्हणून तर मी एवढा हट्टाला पेटलेला असतोय की समाजाला द्यायचं ना, आपण आयुष्यात द्यायचं. इथं कोणाला लागणार नाही. मी काय चुकीची मागणी करतोय? मी समाजासाठी लढतोय. म्हणजे भाजपमधला मराठा आरक्षण घेणार नाही का? काँग्रेस, राष्ट्रवादीचा, शिवसेनेचा, 3 शिवसेना, 2 राष्ट्रवादी झाल्या, त्यांना घेणार नाही येत का? सगळ्यांनाच लागतं. हे लोकांनी आधी समजून घेतलं पाहिजे. ही लढाई अगोदर आपल्या जातीसाठी, समाजाच्या लेकरासाठी. त्याच्यात राजकारण नाही आलं. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण केलंच पाहिजे, पण आरक्षणात नाही केलं पाहिजे. आता मी तर किती बघा ना, ओरे फिरतोय पुण्यात. मी तर आता घातपातच ठरलं होतं, गरीबाची मागण्या करतो म्हणून. गरीबाला न्याय देतो, हे पुढे चला. आता मी व्यवसायाकडे समाज न्यायचा म्हणतो. समाजात 1 कोटी समाज एकत्र यायला लागलाय. समाजाच्या लेकराला व्यवसाय द्यायचा म्हणलं, कारण 3 गोष्टी तर पक्क्या दिल्यात. आता आरक्षण दिल्यामुळं त्या 3 तर पक्क्या झाल्या. योजना सगळ्या येणार, केंद्राच्या, राज्याच्या, सिंचनाच्या, कृषीच्या. तुम्हाला घरकुलापासून सगळ्या योजना. दुसरं, शिक्षणात आता तुम्हाला सवलती मिळणार आहे. तिसरं, तुम्हाला नोकऱ्यात तुमचे लेकरं जाणार आहेत सगळ्या क्षेत्रात. इंजिनियर, डॉक्टर, काय जे असतील तेवढे, पोलीस, महसूल, सगळ्या खात्यात लेकरं जाणार आहेत. आणि आता मी समाजाला व्यवसायाकडे न्यायचं म्हणतोय, कारण काही शिकतील, नोकरीत जातील. व्यवसाय सुद्धा आपल्या लेकराच्या हातात असला पाहिजे. मग आपण समाजाने पुन्हा फुलाची पाकळी द्यायची, पुन्हा त्या लेकराला आयुष्याची भाकरी मिळाली ना, लावायचे सगळे. आता ही मोहीम आम्ही हातात घेतली. माझ्यावर इतके जळायला लागलेत, ते चांगलं काम करतोय म्हणून मग हातपातच करायचं म्हणले. त्यामुळं ते संरक्षण नाकारून टाकलं. आपण माझ्या संगीत एक बी पोलीस, त्याला दम लागतो. नार्को टेस्टवाला लपला कुठं आता? नार्को टेस्टवाले नार्को टेस्ट लिहायला पाहिजे ना. मला तर आम्ही अर्ज दिला की आम्हाला तुमचं संरक्षणच नको, आमचा विश्वासच नाही राहिला. माझा समाज आणि मी, आम्ही दोघं समर्थ आहेत आमचं संरक्षण करायला. कारण मला जात मोठी करायची, जात मलाही पुढे उघडं करू देत नाहीये. त्यामुळे त्यांना अर्ज दिला. आणि मला वाटतं जालन्याच्या SP साहेबांनी तातडीनं मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यावरती लगेच संरक्षण सुद्धा काढून घेतलंय. पोलिस माघारी नेले जाऊन कळालंय मला. हे पोलिस म्हणजे आम्हाला होते ना तिथे, ते वापस पण घेतले. माझं म्हणणं आहे की जर आता घातपात करणाऱ्या आरोपींनी जबाब दिलाय, धनंजय मुंडेंनी सांगितलं होतं घातपात करायचा, तर आमच्या जालन्याच्या SPंनी पत्र व्यवहार करून गृह मंत्रालयाकडून परवानगी का घेतली नाही त्याला अटक करायची? आणि जर त्यांनी मान्य केलं नसेल, आज 3 आरोपी आहेत, त्या तिघांनी जर मान्य केलं नसेल की आम्हाला धनंजय मुंडे यांनी सांगितलं त्याचे नार्को टेस्ट करा तिघाची, तसं सोडू नका त्यांना, नसता याचे पडसाद खूप वाईट होणार आहेत पुढच्या काळात. हे सुद्धा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीसांना पण सांगतो आणि जालन्याचे SP पण सांगतो, याचे पडसाद खूप उमटणार आहे. नसता त्या आत असणाऱ्या घातपाताच्या आरोपींची तिघाची नार्को टेस्ट करा आणि आमची दोघांची करा.